आपल्या PCOSचं सोल्युशन आपल्याला कात्यायनी देवी देते. कात्यायनी देवी ही धैर्य आणि आत्मशक्तीचं प्रतीक आहे. ही आत्मशक्ती, हे धैर्य आपल्यामध्ये आहे, म्हणूनच आपण आयुष्यातल्या वेगवेगळ्या कठीण परीक्षा पास केल्या, वेगवेगळे इंटरव्ह्यूज क्रॅक केलेत आणि त्याचबरोबर आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करावं ह्यासाठी आपल्या घरच्यांना कन्व्हिन्स करू शकतं. पण हे धैर्य जर आपलं थोडं मिसआउट होत असेल, आयुष्यामध्ये काही स्ट्रेस आला असेल, ताण आला असेल आणि त्या ताणाला आपण सामोरे जात नसू, कुठेतरी गिवअप करत असू, पण आता आपलं हे धैर्य कुठेतरी मिसआउट झालं असेल तर त्याचं रूपांतर ताणामध्ये होतं आणि ताणामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे PCOS होतं. सो मैत्रिणींनो, डीप डाऊन आपल्याला बघायचं आहे की कुठल्या गोष्टीला आपण घाबरतोय का, कसली तरी आपल्याला खूप जास्त भीती वाटते का, मग ते IUI IVF करायची असेल, आपल्या वाढत्या वयाची असेल, की आपलं करिअर आणि बाळ हे आपल्याला दोन्ही सांभाळता येईल की नाही ही भीती असेल, त्या भीतीला आपल्याला दूर करायचं आहे, आपल्यातलं धैर्य वाढवायचं आहे, म्हणजे आपला ताण कमी होईल, आपला हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होईल आणि त्यामुळे आपलं PCOS हील होईल. हे सोपं व्हावं यासाठी तुम्ही रोज म्हणा ही 3 अफर्मेशन. मी धैर्यवान आहे, मी माझं करिअर, माझं लाईफ, माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट छान संतुलित ठेवत आहे, मी माझा PCOS नॅचरली हील करत आहे. तर तुम्ही हे करणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये K फॉर कात्यायनी मेन्शन करा.